लवांड्यांचं लोणी काळभोर पोलीस स्टेशनला उपोषण. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आदरणीय विकासजी लवांडे हे इथं काही कार्यक्रमानिमित्त आलेले होते. या भाजपच्या पिलावळींनी या प्रवचनाच्या कार्यक्रमातून आल्यानंतर भाजपच्या पिलावळी संग्राम बापू हा जो भाजपमध्ये वारकरी संप्रदायामध्ये निर्लेला घुसखोर आहे, हा भामटा आहे, तो वारकरी संप्रदाय संपविण्यासाठी ऐकून घे माझं. मनोवादी विचारसरणीचं महाराष्ट्रामध्ये रुजवायचं आणि महाराष्ट्रातला जो तुकाराम महाराजांचा ज्ञानेश्वर माऊलींचा जो वारकरी संप्रदाय तो संपवायचा आहे. त्याच्यासाठी संग्राम बापू सारखे विकास बापूंनी जे 20 भामटे प्रसार माध्यमांमध्ये दिले होते, त्या भामट्यांच्या माध्यमातून संग्राम बापूला सुपारी देऊन विकास बापूंचा आज खून करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना पिस्टल दाखवलं होतं. सगळ्यांचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही सर्वजण पदाधिकारी इथे जमलेले आहोत आणि या भ्याड हल्ल्याचा, या भ्याड कृत्याचा निषेध म्हणून आज आम्ही त्यांचा दुग्धाभिषेक करणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये प्रतिगामी शक्तींचा शिरकाव झालेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांनी पुरोगामी आणि समतेचा विचार दिला, या प्रत्येक व्यक्तीला त्रास देण्याचं काम प्रतिगामी लोकांनी केलेलं आहे. अगदी संत ज्ञानेश्वर असतील, संत ज्ञानेश्वरांचे भावंड असतील किंवा त्यांचे आईवडील असतील, या सगळ्यांना त्रास देण्याचं काम तात्कालिक प्रतिगामी लोकांनी केलं. संत तुकाराम महाराजांना त्यांच्या इंद्रायणीमध्ये गाथा बुडवण्याचं काम अंबाजी भटांनी केलं. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांना मारेकरी पाठवण्याचं काम देखील याच सनातनी विचाराच्या लोकांनी केलं. छत्रपती शाहू महाराजांना देखील धार्मिक विधींना विरोध करण्याचं काम याच सनातनी आणि प्रतिगामी लोकांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील संपूर्ण आयुष्य छळण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या प्रतिगामी आणि सनातनी लोकांनी केलेलं आहे. आणि या सगळ्या लोकांचा वारसा सांगणारे संग्राम भंडारी सारखी लोक यांनी आज आमच्या पक्षाचे प्रवक्ते विकासजी लवांडे साहेब यांच्यावर भ्याड हल्ला केलेला आहे. या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि दुर्दैव आहे की या प्रतिगामी लोकांच्या पाठीशी हे महाराष्ट्र सरकार उभं राहते, याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि आमच्या प्रवक्त्यांचा या ठिकाणी दुग्धाभिषेक करून आम्ही मॅडम रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा विकास बापू लवांडेवरती हल्ला नाही, तर हा शाहू फुले आंबेडकर विचारावर झालेला हल्ला आहे. म्हणून महाराष्ट्रातून या हल्ल्याचा निषेध करतो आणि सणसवाडी आणि शिरूर तालुक्याच्या सर्व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं शाहू फुले आंबेडकर विचारानं हा हल्ल्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. म्हणजे वारकरी संप्रदाय म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अतिशय पुरोगामी आणि वारकऱ्यांना वेळोपाळी पाहतो की बहुजन समाजाचे लोक त्यांचं दर्शन घेतात. पण वारकरी संप्रदायामध्ये काही लोक पोटभरू लोक आले आणि त्याचं एक वेगळं त्यांनी राजकारण सुरू केलं. वारकरी संप्रदायामध्ये देखील भेदाभेद करण्याचा प्रयत्न केला आणि मनुवादी विचार, वैदिक विचार इथे मांडून वारकरी संप्रदायामधला जो पुरोगामी आणि खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांचा विचार पुढे घेऊन जाणारे जे तत्त्वज्ञान आहे, अशा तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणारे आमचे विकासराव लवांडे सारख्या लोकांच्यावरती हल्ले करतायत. या गोष्टीचा मी तेव्हा इथे स्वीकारतो. या
यांनी आणि आपल्या विभागातील सर्व कार्यकर्त्यांनी विकासराव लवांडेंना ज्यांनी काळं हसलेलं होतं ते धुवून काढण्याच्या दृष्टीने एक दुधाचं स्नान या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपण विकासरावला हा जो पाठिंबा देताना या मनुवादी प्रवृत्तीला इशारा देतो तुम्ही ह्या प्रवृत्ती थांबवल्या पाहिजेत. अन्यथा तुमच्या विरुद्ध व्यक्तिगतपणे जनमानसामध्ये हा विचार घेऊ लागतो. अलीकडच्या काळामध्ये केंद्रामध्ये राज्यामध्ये या धर्मांध आणि जातीयवादी आणि अतिशय त्याला वैदिक धर्माचा पुरस्कार करणाऱ्या लोकांचं इथे सरकार आल्यानंतर अशा प्रकारे म्हणजे भक्ती संप्रदायाच्या वारकऱ्यांच्या विचार घेऊन पुढे जाणारे विकास लवांडे यांच्यासारख्यावर जेव्हा हल्ले होतात सरकारने याची तीव्रपणे दखल घेतली पाहिजे हे पहिल्यांदा आम्ही सर्व मागणी या ठिकाणी करत आहोत. अलीकडच्या काळामध्ये कशाला काही वर्षापूर्वी आपण पाहिले की जे कोणी पुरोगामी विचार घेऊन पुढे जातात मग ते पानसर्गे रेकॉर्डिंग सुरू आहे. त्याबरोबर झाले दाभोळ पण झाले. या सर्व लोकांनी महाराष्ट्रामध्ये ठीक आहे. जोपर्यंत त्या लोकांना अटक होत नाही, त्यांचे रिव्हॉल्वर जप्त होत नाहीत, त्यांच्या गाड्या जप्त होत नाहीत, तोपर्यंत हा सत्याग्रह इथं आमचा बेमुदत चालू राहील. मला जे काही सहकारी इथं आले ज्यांनी पाठिंबा व्यक्त केला या सगळ्या समविचारी लोकांना, वारकरी संप्रदायाच्या समर्पक असलेल्या समर्थक असलेल्या सगळ्या या समर्थकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. प्रसारमाध्यमांनी सुद्धा हा विषय महाराष्ट्रापर्यंत नेला आणि आता वारकरी संप्रदायामधल्या घुसखोरी कोण आणि खरे वारकरी कोण याचा आता एक तुकडा पडण्याची वेळ आता खऱ्या अर्थाने प्रसारमाध्यमांनी सुद्धा साथ दिली. त्याबद्दल प्रसारमाध्यमांचे सुद्धा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. हल्लेखोरांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. हल्लेखोरांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. बंधू भंडाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. हल्लेखोरांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. हल्लेखोरांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. छत्रपती संभाजी महाराजांचा जय हो. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय हो. ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. छत्रपती शाहू महाराजांचा जय हो. राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचा जय हो. राष्ट्रसंत ज्ञानोबा माऊलींचा जय हो. या आरोपींचा करायचं काय? खाली डोकं वर पाय. या आरोपींचा करायचं काय? खाली डोकं वर पाय. या आरोपींना अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. विकास लवांडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विकास लवांडे साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. लोणी काळभोर पोलीस स्टेशन समोर दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे आणि आमचं हे आंदोलन या ठिकाणी आतमध्ये अविरत चालू राहणार आहे. या ठिकाणी आमच्यावरती शाई फेक केली. ही शाई या ठिकाणी आंघोळीतून खाली निघालेली आहे आणि या पोलीस स्टेशनमध्ये भोर पोलीस स्टेशनला सर्व चॅनलचे पत्रकार या ठिकाणी काळभोर पोलीस स्टेशन आणि आंदोलन सुरू झालेलं आहे आणि हा पोलिसांचा फौजफाटा. काळभोर पोलीस स्टेशन 26/11/2020 झाल्याचे या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे.
आहे